बालेकिल्ल्याला जाण्यासाठी इथे शिड्यांचा मार्ग लागलेला आहे. भाऊ जाईल आपला ॲडव्हेंचर करत. हा काय ॲडव्हेंचर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी जे वास्तव्य केलेले त्या टायमाला इथे असे हे राजवाडी बांधण्यात आली. फुल ॲडव्हेंचर चालू आहे मित्र, बाकी काय नाही. सह्याद्रीत जर येत आहे तुम्हाला असं ॲडव्हेंचर करूनच जायला लागेल. आता चाललोय संजीवनी माचीच्या इकडे. गुरुजवरनं आपण बघूया समोरची संजीवनी माचीची जी लाईन आहे ती बघा, समोरची तटबंदी. मला ही जागा फुल आवडली, संजीवनी माची बाई. आपण आता आलो पद्मावती माचीच्या त्या ह्यातून. ही या साईडला गेला तर पद्मावती माची आहे तिकडे, आणि तिकडून जर या साईडला आलात तर इथे आहे हा दारुगोळा कोठारा. आणि इथे तुटक्या अवस्थेत इथे अशा तोफा आहेत बघू शकता. आणि ही आतमध्ये एक वास्तू म्हणजे अवशेष आहे, दारुगोळा कोठाराच आहे. हे बघा, हा हे बघा, त्या सिमेंटच्या गोण्या आणि बाकी इथे लोखंडाचं काहीतरी साहित्य ठेवलं आहे. हा एवढा दारुगोळा कोठार आहे. आणि इथे आहेत त्या तुटलेल्या अवस्थेत तोफा, हे बघा. हा आहे समोरचा व्ह्यू, बाकी बघू शकता. हे आहे आपल्या ज्या राजगडाचा नकाशा एक प्रकारे बघू शकता. आपण पाली दरवाजातनं आलो, 5 नंबर म्हणजे इथनं आता पाली दरवाजातनं इकडे ही पद्मावती माची या साईडला पूर्ण ही फिरून आलो आपण इकडनं. आणि आता इथं मध्ये होतो आपण. आता बालेकिल्ला करायचा बोलतात पोरं, तर बालेकिल्ल्यावर जाऊया, पहिलं बालेकिल्ला फिरूया, त्यानंतर मग बघूया या साईडला पण जाऊया. ही इकडे सुवेळा माची आहे, साईडला संजीवनी माची आहे. संजीवनी माचीला जाय भेटला जाऊ, पण टाईम होईल तोपर्यंत काय. आणि हे बाकीचे गडावरचे जे स्पॉट आहेत आपले ते बालेकिल्ल्यापासून पद्मावती माची, सुवेळा माची, संजीवनी माची, पाली दरवाजा आहे, गुंजवणी दरवाजा आहे, सदर आहे, त्यानंतर वाड्याचे अवशेष आहेत, पद्मावती मंदिर आहे, चोर दरवाजा आहे, महादरवाजा, चिलकती बुरुज, दुहेरी तटबंदी, असं आहे सगळं. हे बघा, इथं आलात ना राजगडावरती तर तुम्हाला जर फिरायचं असेल ना तर हे सगळे स्पॉट आहेत. हा नकाशा आहे, हा फोटो काढून तुम्ही मग त्यातनं बघून फिरू शकता सगळं. एक ब्लॉग में लिया है, दिख रही है ताई, देखो. हा ताई, आता ताई कुठे आहे? हा दिसते हे बघ, दिसते ताई गाडीत बसले. ताई गाडी चालवते का? भाऊजी गाडी चालवतात. हा हा, चला आता निघतो मित्रांनो. बालेकिल्ल्याला जाण्यासाठी इथे शिड्यांचा मार्ग लागलेला आहे. आणि इथे आहे बाकीच्या वास्तू. आपण तिकडच्या सगळ्या वास्तू फिरून आलोय. मी आता जातोय बालेकिल्ल्याला. हे बघा, इथे थोडंफार काम चालू आहे शिड्यांचं. हे बघा, तो बुरुज आहे ना तिथं वरती यायचं आहे आपल्याला. आता बालेकिल्ल्याला जाताना आपल्याला इथे 2 रस्ते बघायला भेटतात. एक जातो हा संजीवनी माचीकडे आणि हा तो बालेकिल्ल्याकडे. तर बालेकिल्ला आपण करूया पहिला बालेकिल्ला, हां, त्यानंतर 2 माच्या राहतील आपल्या, त्या करूया थेट खाली. इथे आता रेलिंग लागले लोखंडाची आणि ह्या अशा चांगल्या प्रकारे शिड्या बांधल्यात बघा. आणि काय असा खडकाला भाग आहे मित्रांनो, हे बघा. आणि इथून आपल्याला ही दिसते ती समोर पद्मावती माची.
आपण आलोय आता त्या थ्रिलिंग पॅचवरती, जिथून शिड्यांचा मार्ग आणि जो दगडांचा मार्ग होता तो संपलाय. आणि आता पुढे आहेत दगड, ती वाट बघा कशी आहे ती. हे बघा इथून आहे आपल्याला रेलिंग पकडायला. हे बघा हा आता भाऊ जाईल आपला ॲडव्हेंचर करत. ॲडव्हेंचरला डेंजर आहे. हा जरा स्टेप जरा मोठे आहेत मित्रांनो, पावलं मोठी टाकायला लागतील. आता अजय आपला कसं जातोय बघूया. अजय भाई चढ भावा चढ. रेलिंग पॅच भावा. हे बघा मित्रांनो, हा असा वरती बालेकिल्ल्यासाठी जाण्यासाठी रोड आहे. आणि इथून जर गर्दीच्या टायमाला एक ते एकच माणूस वरती जाऊ शकतो आणि एक ते एकच खाली येऊ शकतो. पण आत्ता गर्दी नसल्यामुळे आपण वरती जाऊ शकतो डायरेक्टली. विषय बघा मित्रांनो, शिड्या आहेत तिथे पण बघा बाप रे, छोटीशी पोरगी येते वरून. डेंजर आहे. आपण तिथून खाली आलो असं बरोबर. आणखी इथं येताना ना एकटा माणूस येऊ शकतो वरती आणि एकटा माणूस खाली जाऊ शकतो. आणि इथं पब्लिकची बघा, हे बघा स्ट्रगल चालू आहे. इकडे आम्हाला एकच वरती येतोय आणि बाकीचे हळूहळू खाली जातात. ते बघा. आणि इथून असा वरच्या साईडला ही शिडी जाते रेलिंग. आणि तो तिथे आहे तो बालेकिल्ल्याचा दरवाजा, महाद्वार. हा आहे बालेकिल्ल्याचा महाद्वार. आपण बालेकिल्ल्याच्या अंतिम टप्प्यावर, तिकडे पाठच्या साईडला वरती टोक आहे, तर तिथं जायचं आहे. आणि इथं मागे माकडं पण आहेत. आणि आपण आता तिथून आलो, तो आहे बालेकिल्ल्याचा महादरवाजा. आणि तिथे बाजूचे दोन बुरुज. हे पाठच्या साईडला बघू शकता. राजवाड्याचे काहीसे अवशेष उरलेत मित्रांनो. त्या टायमाला जे छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे वास्तव्य केलेले, त्या टायमाला इथे असे हे राजवाडे बांधण्यात आले. हे बघा इथे प्रत्येक ठिकठिकाणी असे वाडे आहेत मित्रांनो. आता आपण आलो आहे ह्या राजवाड्याच्या एका अवशेषमध्ये आणि तिथे आहे लिहिलं आहे बघा. हे बघा इथे आतमध्ये चप्पल काढून जायचं आहे, कारण महाराजांनी इथे त्यांचं वास्तव्य म्हणजे स्वतः त्यांचं अस्तित्व होतं इथे. आणि इथे महाराज राहिलेत त्या टायमाला. म्हणजे ही एक खोली असेल महाराजांची एक प्रकारे. हे बघा हे एवढे इथून. आणि आता काहीच उरलं नाही अवशेष, म्हणजे तुटल्याच जमाय पूर्ण आहे ना. हे असे अवशेष उरलेत छोटेसे आणि बाकी सगळे अवशेष नासधूस झालेत मित्रांनो. हे बघा इथे पण आहेत आणि तिकडे दोन आहेत त्या साईडला. तिकडे एक तिसरा आहे, ते मला वाटतं ते धान्य कोठार, नंतर बाकी कुठली तरी दुसरी वास्तू असेल. आणि इथे एक अजून एक अवशेष आहे मित्रांनो. तर हे महाराजांचं जिथे महाराज स्नान करायचे, तर ते ही वास्तू आहे, म्हणजे जे अवशेष आहे उरले ते. आणि इथून आता खाली जाऊया. हे दोन टाके, 2 3 4 टाके आहेत टोटल. हे बघा. आणि तिकडे पण काय काय अवशेष आहेत. बुरुज आहे मित्रांनो त्या साईडला. आणि इथनं सुवेला माची अशी दिसते प्रॉपर तिकडे. हे टाका आहेत 1 2 3 4 असे टाके आहेत. आणि पाणी पूर्ण गडूळ झालं आहे मित्रांनो. हिरवं हिरवं गार पाणी आहे इथे. हे बघा पूर्ण हिरवंगार पाणी आहे. इथं पण अवशेष आहेत काहीतरी. हे बघा हे बघा काय काय अवशेष उरले इथे. स्टील बुरुजाचे अवशेष आहेत काहीतरी. हे बघू शकता हा बुरुज होता आणि त्याचे अवशेष उरलेत. आणि इथून आपल्याला ही माची दिसते. हे बघा ही आहे ती संजीवनी माची. हे बघा संजीवनी माची. त्या साईडला आहे तिकडे सुवेळ माची. आपल्याला त्या साईडला यायचं आहे. आपण येताना या साईडून आलो, इकडून. आता खाली उतरूया इथून असं खाली उतरूया. हे बघा
हा आहे पाली दरवाजा. मागाशी आपण केला तो पाली दरवाजा हवाला. आणि इथून तिकडं पद्मावती माचीला गेलो. ती ब्लर झाली तिथे. पद्मावती माचीला गेलो आणि तिकडून असा फिरून मागून आपण इकडे आलो पाली किल्ल्यावर. आणि ह्या पाली किल्ल्याच्या इथून आता परत वरती जाऊया आपण. ही पूर्ण बघू शकता असे कॉलम आहेत ना जेवढे पण, ती बाजारपेठ होती मित्रांनो. आणि त्याच्या बाजूला इथे हे मंदिर आहे आणि हे छोटंसं टाका आहे. इथे पण एक टाका आहे, इथे तलाव आहे, हे इकडं पण आहे तलाव. असे 3 तलाव आहेत मित्रांनो. इथे एक तलाव आहे, इकडे पाठी एक तलाव आहे आणि असे इथे एक मोठा तलाव आहे. आणि हे मंदिर आहे ब्रह्मेश्वराचं मंदिर असावं. हे बघा ब्रह्मेश्वराचं मंदिर आहे मित्रांनो इथे. आणि हे बघा इथे एक शिवलिंग आहे मित्रांनो. राजगडावरची दुसरी शिवलिंग म्हणजे एक रामेश्वर बघितलं आपण तिथे, रामेश्वर मंदिर. त्यानंतर इथं ब्रह्मेश्वर मंदिर आहे. ह्या 2 शिवलिंग आहेत इथं. आणि एक पद्मावती मंदिर आहे. आणि बाकी राजवाड्यांचे अवशेष आहेत, बाजारपेठ आहेत आणि बाकी सगळे गड किल्ल्यावरचे माचे आहेत इथं इथे. आणि आता मी परत आलो आहे त्याच बालेकिल्ल्याच्या महादरवाजाच्या इथे. इथून आम्ही असं तिकडून ती जी साईड आहे त्या साईडून आम्ही असं पाठच्या साईडून बालेकिल्ला फिरला वरच्या साईडून तिकडून. आणि या साईडने खाली आलो. आणि आता इथून हा जननी देवी मंदिर आहे इथे आतमध्ये. हे बघा इथे हे आपल्याला एक दुसरं मंदिर देवीचं सापडले. राहिलाच की म्हणजे जननी देवीचं दर्शन घेणं हे पहिलंच होतं. इथे राहायला आम्ही त्या साईडने गुरुद्वारा वगैरे पुढे तर ते सुद्धा आता बालेकिल्लाच झालं. बालेकिल्ला करून तुम्ही तिथपर्यंत आलात तर तुम्हाला हा रस्ता इकडून पुढे सोहळ्या माचीकडे जायचं आहे. इकडं खाली जाण्याची चूक करू नका किंवा तिकडनं जातो रस्ता पण जरा धोकादायक आहे. हा रस्ता जो आहे तो जातो सोहळ्या माचीकडे. आणि इथून वर जाऊन परत त्या तिकडच्या टोकावर जायचं आहे. आणि त्या टोकापासून परत आपल्याला तिकडे खाली उतरायचं आहे. हे बघा हा टोक आहे, तिथून वरती जाऊन टोपला तिकडून परत खाली उतरून तिथे एवढा लांब लचक आहे ना, तिथे ती माची आहे सोहळ्या माची. आणि हा रस्ता जरा मस्त आहे चालण्यासाठी. तर परत इथे काकडी खाण्याचा बेत झाला वाटतं या लोकांचा. आता आपण पोचलोय ह्याच्या टॉप पॉईंटला. म्हणजे इथं वरती आला तर असा मोठा कातळ बघायला भेटेल. आणि त्या कातळापासून तुम्ही जर मागच्या साईडला बघाल इथं आहे सोहळ्या माची, ही सोहळ्या माची. आणि इथून आता आपली पोरं त्या साईडला येतात सगळी पब्लिक. आणि हा बघा हा बालेकिल्ला. मगाशी आपण ह्याच्या टॉपला गेलो तिथे तो भुरुज होता बघा, तो इथं भुरुज आहे. आणि बाकी सगळ्या वास्तू आहे तिथे. तो झेंडा फडकतोय ना तिथे, तो झेंडा फडकतोय. त्या झेंड्याची इथं राजवाड्याचे अवशेष आहेत. आणि ती पब्लिक मग तिथं वरती गेले. हा बालेकिल्ला. या टॉपवरनं आपण आता खाली उतरून आलो. आणि इथे बघा मित्रांनो हा परत एकदा थ्रिलिंग रस्ता लागला आहे मित्रांनो. हे बघा तुम्हाला क्लोजअप दाखवतो. राहुल उतरतोय बघा कसा. हे बघा बापरे. हा सिंपल इथं गवत आहे, मध्ये गवत आहे, अख्खा गवत आहे. हे बघा इथं गवत आहे. फुल ॲडव्हेंचर चालू आहे मित्र, बाकी काय नाही. सह्याद्रीत जर येत आहे तर तुम्हाला असं ॲडव्हेंचर करूनच यायला लागेल. राहुल हा इथं तुम्हाला रस्ता चॉईस करायचा आहे. तुम्ही मातीच्या रस्त्याने जाल की त्या गवताच्या रस्त्याने जाल त्याच्यावर तुमचा. आणि एक हा इकडे आपला गेला आहे मयूर, नाही मयूरच आहे ना, हा मयूर आहे. आता इथून जायचं आहे आपल्याला. हे बघ बापरे. आता असा खाली बसत बसत जायला लागेल. त्यानंतर आपण पोचू तिकडे, ते दोघं उभे आहेत तिथे पोचायचं आहे. हा एरिया हार्ड बघ, हाच एरिया हार्ड आहे. हा ओके. चला आपण ट्राय करूया, जाऊया डायरेक्ट. त्यानंतर आत्ता इथे खाली आल्यानंतर हनुमानाचं मंदिर आहे. एक 2 मूर्ती आहेत, एक भगव्या कलरची मूर्ती आहे आणि दुसरी रंगीबिरंगी अशी मूर्ती आहे. तर ती आपण नंतर बघू जातानाच. आणि त्याच्या पुढे आलात तर तुम्हाला इथे एक अवशेष दिसेल. हे नक्की कुठला अवशेष आहे हे माहीत नाही, पण हे मला वाटतं वाड्याचा अवशेष असेल कुठला तरी. सो मित्रांनो हा आहे तो भुरुज.
आणि या बुरुजावर ना आपण वरती जाऊया. आणि इथे खाली आपल्याला माचीवर जाण्यासाठी रस्ता आहे. तो रस्ता आपण नंतर आता जाऊया. नंतर आधी बुरुजावर जाऊया. तर माकडांची गँग बघा इथून दिसतो आपल्याला तो बालेकिल्ला. त्यानंतर आपण तिथं वरती गेलेलो त्या बाजूला तो छोटासा असा डोंगर आहे वरती. आणि तिथून ही आहे सोयळा माचीवरचा हा बुरुज आहे. आणि हा सुमित इथे बसला आहे. हा बघा हा वा बसलास इथं दमलास नाही जरा पोट दुखायला. अच्छा. तर आता हा बुरुज करूया मित्रांनो. आणि बघूया वरती जाऊन. आता आपण आलोय त्या नैसर्गिक नेडाच्या इथे. इथं जे निसर्गाने नेडं पाडले म्हणजे जे भरपूर वर्षापूर्वीपासून इथे म्हणजे महाराजांच्या काळाच्या आधीपासून पण हे नेडं असंच आहे. मित्रांनो आता आपण तिथनं तेवढी माची कव्हर करत करत आपण इथपर्यंत आलो असा. आणि हा रिटर्न जाण्याचा मार्ग आहे. तटबंदी ही पण आणि या साईडला पण तटबंदी आहे. आणि पावसाळ्यात तुम्ही जर या साईडला येत आहे तर तुम्हाला पूर्ण ग्रीनरी बघायला भेटेल. इथं दुकानची चादर बघायला भेटेल. आणि हा पूर्ण असा आहे ना हिरवळ एकदम हिरवळ असं झाडांनी सजलेलं असेल. त्यानंतर इथं पूर्ण बघाल ना मित्रांनो पूर्ण गवताळ प्रदेश होतो पूर्ण हा. आणि राजगड भारी दिसतो. आणि इथे ह्या माचीवर जर तुम्ही अंतिम टप्प्यावर जर येत आहे तर तुम्हाला इथे हे पाण्याचे तळे बघायला भेटतात. जे काय असतील ते म्हणजे तळे टाकं तर बोलू शकत नाही कारण टाकं अशा ठिकाणी नसतात. हे तळे आहेत. या साईडला आहे अजून एक तळं. हे बघा तिथे एक तळ आहे तिथे. आणि इथे एक तळ आहे. आणि हा आहे माचीचा शेवटचा टप्पा. आणि ही तटबंदी शेवटची इथं संपते आपली. आणि माचीच्या तटबंदीवरती आता चढलो आहे. आणि ही आहे पूर्ण सह्याद्री आणि त्यात असलेली गड किल्ल्यांची रांग आहे पुढे. मगाशी आपण इथनं वरनं आलो डायरेक्ट सोयळा माचीला गेलो. आणि हे आहे आपलं हनुमानाचं मंदिर मगाशी स्किप झालेलं. तर हे बघा इथं भगव्या कलरची मूर्ती आहे. आणि दुसरी मूर्ती येते हां. आणि इथं ही पाटी पण आहे हनुमान मंदिराची. ही पब्लिक बोलते आता की आपण संजीवनी माचीला जाऊया.
पण माझ्या पायाचे हाल बघा, बुटाचे सोळच तुटलेत. हे बघू शकता इथं बुटाचे सोल परफेक्ट आहेत आणि या बुटाचे सोल तुटलेत. तर ते सोल मी आजाच्या बॅगेमध्ये टाकलेत. खाली जाऊन आता बघूया, खाली जाऊन आता बघू फेविक स्टिक वगैरे नाही तर टेप जरी भेटली ना काहीतरी जुगाड ते लावून परत ते यूज करूया. सोल चांगले सोल आहेत, तुटलेले नाहीत, पण त्याचा ग्लू असतो ना तो निघाला आहे, त्यामुळे थोडा विषय झाला. बाकी काय विषय नाही, एवढा काय पायाला टोचत नाही. सोल निघाले असले ना तरी पण थोडंफार त्याची ग्रीप आहेत. आता चाललो आहे संजीवनी माचीच्या इकडे. आपल्या एकच माची राहिली आता, लाचची माची आहे. ते करून मग आपण गड उतार होऊया. थोडं काहीतरी पाणी नाही तर सरबत काहीतरी पिऊया. शरीर पूर्ण डिहायड्रेट झालं आहे, ते येताना पण झालेलं सगळ्यांचं. पण साहिल आणि अजून एकाचं जास्त आलेलं आज्याचं, त्यामुळे आता आमचं पण होतं आहे. दुपार झाले आणि दुपारचे आता 2:30 वाजलेत. 4पर्यंत पोरांचा प्लॅन आहे खाली उतरायचा, पण त्याच्या अगोदर होऊन जाईल आपलं झालं तर. बघूया आता कसं काय होतं ते. आणि तिथून जायचं आहे अभिषेकच्या घरी चाकणला. हां, अभिषेकची ताईचा जो सासर आहे तिथे यायचं आहे चाकणला. तिथे आपला आज स्टे आहे ह्याच्या पाठ साईडला सोळा माची. त्या माचीपासून इथून एवढा ट्रेक करत आता तिथपर्यंत जायचं आहे. आता तरी पण आपल्याला 20 मिनटाच्या वरती जाईल आपल्याला तिथं पोहोचेपर्यंत. आपल्याला त्यानंतर तिथं जाऊन बाकीचे स्पॉट वगैरे करूपर्यंत आपल्याला अर्धा-पाऊण तास जाईल तेच. आणि तिथून रिटर्न येताना अजून पकडा 20-30 मिनटं. म्हणजे तो मयूर आणि आपला करण पुढे आहे सर्वात, मध्ये आहे तो आपला दोस्ती पॅटर्न राहुल, तो सोलो ब्लॉगर. आणि मी आणि सुमित पाटणं चालतो अजून. आणि बाकीचे 3 मेंबर आले नाहीत. त्यातला एक मेंबर लास्ट 16 वाजेपर्यंत होता, म्हणजे अजय. आणि बाकीचे 3 मेंबर म्हणजे ते अभिषेक, सूरज आणि साहिल. हे लोक बालेकिल्ला करून डायरेक्ट खाली उतार झाले, गड उतार झाले. आणि आता आम्ही हा संजीवनी माची करून आम्ही गड उतरवणार. तर संजीवनी माची बघूया लास्टची, आणि बघूया पुढे काय प्लॅन होतो आहे खाण्यापिण्याचा ते दाखवतो तुम्हाला. आणि नंतर मग ब्लॉगचा एंड करतो. आणि या ब्लॉगचे 2 पार्ट येतील माझ्या मते. आता आपण आलो इथून, आणि हा आहे टेळणी बुरुज इथला. आणि इथे अशी झाडं आलेत पूर्ण इथे. इथं मला वाटतं इथं पाणी असावं ह्या 2 ह्याच्यात. आणि इथे पण इथं टाका आहे, ह्याच्यात पण पाणी असावं. तर पाणी सुकलं आता पूर्णपणे. आणि टेहळणी बुरुजवरनं आपण बघूया समोरची जी संजीवनी माचीची जी लाईन आहे ती बघा, समोरची तटबंदी वगैरे, तिकडं पण काय काय अवशेष आहेत ते खाली जाऊन बघूया. तर इथं आपल्याला एक टाकं बघायला भेटतं आहे. हे बघा पूर्ण शेवाळे आलेत या पाण्यामध्ये. इथे एक आहे आणि त्यानंतर ह्या साईडला एक आहे, पण हे मोठं आहे सर्वात. बघू शकता इथलं पाणी कदाचित हे पूर्ण इथपर्यंत कवर होत असेल. आता ते उन्हामुळे सुकलं आहे तेवढंच राहील, पावसाळ्यात हे पूर्ण भरत असेल. आणि ही माचीच्या लाईनीने आपण सरळ सरळ जाऊया. पुढे पण टाके आहेत ते बघूया. मित्रांनो, आपण तिथं टाका बघितलं, त्या बाजूने आपण तटबंदीच्या इथून चालत आलो. आणि इथं अजून एक टाका लागला आहे. इथं पण पाणी सेम शेवाळे पसरलेत पाण्यामध्ये. आणि त्याच्या बाजूला पण इथे हे अजून एक टाका आहे. हे बघा खूप खोल असेल आतमध्ये, पाणी पूर्ण हिरवं आहे. आणि त्या बाजूला अजून एक टाका आहे. प्लास्टिकच्या बाटल्या पडल्यात मित्रांनो बघा. त्या बाजूला अजून एक टाका आहे. भरपूर गडावरती बघतो भरपूर असे टाके आहेत प्रत्येक माचीवरती. अजून एका बुरुजावरती आलो आपण. तिथून हा एक अजून एक त्या बुरुज लागला आहे. आणि ही अशी तटबंदीची लाईन आहे, तिथं तिकडं पुढं जाते. तो तिथे एंड आहे संजीवनी माचीचा शेवटचा टप्पा. चला खाली जाऊया. हे एवढंच आहे, बाकी आजूबाजूला सह्याद्री आहे सगळा.
इकडे तो मगाशी सांगितला तोरणा किल्ला आहे. त्या साईडला तिकडे तोरणाच्या त्या बाजूला रायगड आहे आणि रायगडच्या या साईडला लिंगार आहे. म्हणजे तो आता दिसत नाही कारण की मगाशी धुकं होतं. धुकं म्हणजे पूर्ण बुरगट दिसत होतं त्यामुळे दिसत नव्हता. आणि आता दिसला तर दिसेल पण बालेकिल्ल्यावरनं जर बघायचा प्रयत्न केला तर तिथून दिसण्यात येईल कारण की आता उन्हाचा जो प्रकाश आहे त्या साईडला पडतो आहे पूर्ण असा. आणि सिंहगड आहे ना मित्रांनो, या लाईनीत आहे इकडे. या लाईनीत सिंहगड आहे इकडे. या बुरुजानंतर आपण जाऊया इथल्या माचीवरती आणि ही वाट आहे इथे माचीची. इथे दरवाजा आहे हे बघा. इथे एक चोर दरवाजा आहे आतमधल्या साईडला. हे बघा ह्या भिंती आहेत अजून जुन्या आहेत म्हणजे पूर्ण मजबूत आहेत बघू शकता. आणि ह्या चोर दरवाजाला बाजूने पूर्ण तटबंदी आहे हे बघा. इथे दरवाजा पण लावले झालेत बघा. लाकडाचे दरवाजे आहेत हे पूर्ण मोठे. लोखंडाच्या सुळ्या लावल्यात हे बघा पूर्ण इथनं. टेहलणे बुरुज तिकडे आणि ही अजून एक वाट आहे. तर ही इथून पुढे कुठं ते माहीत नाही. आणि इथून बाकीचा गड दिसतो आपल्याला त्या साईडला. सोवेळा माची तर बालेकिल्ला आहे आणि इथं टेहलणे बुरुज आहे. त्या माचीच्या लाईनीने आपण सरळ चालत जाऊया. आणि इथे पण खाली व्हॅली आहे एक प्रकारे बघा. हे पूर्ण होऊ शकता व्हॅली आहे. दोन्ही बाजूला भिंती मध्येच जागा आहे अशी वाट आहे. जवळ आला आहे आपल्या संजीवनी माचीचा अंतिम टप्पा. आणि इथे पुढे पण टाके असतील आय गेस. तर बघूया इथे हे बघा पूर्ण खाली आहे एकदम. आता मित्रांनो आलो इथून या माचीच्या लाईनीतून असं. आणि इथून आता वरती आहे आपलं चिलकती बुरुज. आणि तिथं आपले 4 मित्र बसलेत. फायनली मित्रांनो संजीवनी माचीचा अंतिम टप्पा बघू शकता. हा पूर्ण बुरुज आहे. ते भाऊ काय करतो काय माहित नाही. प्रत्येक चिलकती बुरुज असेल ना त्या खुबणीत जाऊन बसतो. गार वारा सुटते भावा बरं वाटतं. तुला हे खाली भेटतो ना चांगला वारा लागेल. तेव्हा फोटोशूट चालू आहे. वरती जाऊन बसलाय राहुल सर. राहुल सर कसा आहे एक्सपिरियन्स? सगळा गड सर झाला. गडामध्ये मला ही जागा फुल आवडली संजीवनी माची भाई. हा राजगडच असा आहे की तो कोणाला पण मनाला भावू शकतो भाई. ज्याचा पहिला धक्का दिला पूर्ण जोरात त्याने. ज्याचा पहिला ट्रेक असेल ना तो इथं डबल येऊ शकतो असा विषय आहे. आणि डबल यायचंच आहे भाई. आणि हा पाणी मित्रांनो पाण्यामुळे जीवन आहे. दुपार आहे त्यामुळे पाणीच पाणी. इकडे पाणीच पाणी. आता आलोय इथे चाकणला. आणि इथे चाकणला इथं हॉटेलवरती आलोय का. आणि डायरेक्ट आपण राजगडपासून डायरेक्ट आता इथे आलोय. आणि टायमिंग बघूया आता किती वाजले. 8 काहीतरी वाजले. 8-9 झाले असतील मित्रांनो. 9 वाजलेत. आणि सूरज भावाला त्याच्या घरी सोडलंय. आणि सूरज भावाला त्याच्या घरी सोडलंय. आणि आता आपण इथं आलोय पार्टी करायला मित्रांनो. हे बघा पब्लिक जेवायला बसले पूर्ण. हे पब्लिक पार्टी त्या भावाच्या बर्थडेची पार्टी आहे ती. आज काल बर्थडे होता आज पार्टी घेतो आम्ही. बोल आता. हे बघा मटार पनीर आणि हे त्या रोट्या आल्यात. पब्लिक इथं खाते मस्तपैकी. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओमध्ये काय काय आवडल्या वस्तू त्या पण सांगा कमेंट करून. आणि ह्या व्हिडिओ आपल्याला 2 पार्टमध्ये डिवाईड करायचे आहेत. तर तुम्हाला सांगतोच मी आणि तुम्हाला बघायला पण भेटेल. टाटा बाय बाय.